Hello, am I right? Yes, sir. Yes, we have started unit number 3, and this is also part of unit number 3. Today we will be discussing foreign exchange rate and approaches to foreign exchange. Exchange means currency. So foreign currency. So let's start with the topic. Forex market. We have learned that forex market, that is foreign exchange market, is the market where currencies are bought and sold against each other. It is an over-counter market. So there is no specific location for this forex market. Specific location is not involved. All transactions happen over the counter. And the working hours are Monday to Friday. And that continues 24 hours. Since our domestic time and maybe time in Canada, so there is a huge difference between these two countries. So maybe right now in India now it is 8 o'clock, but not necessarily that in Canada there is a morning time, or any other country. They might be having even midnight also, some other countries. हेलो सर। Yes, सर आपको आईएक्स ग्लोबल कंपनी पता है क्या? वो फॉरेन एक्सचेंज मार्केट का एजुकेशन प्रोवाइड करती है। IX Global यस सर। फॉरेन एक्सचेंज मार्केट का जो भी एजुकेशन करते हैं ना, देर आर मेनी ऑनलाइन कोर्सेस आर आल्सो अवेलेबल. Online courses are available, and these online courses are initiated by most of the foreign institutions also. So in case if you are interested, no, so Yes. even in India also there are a lot of institutions who are providing online courses. So there, as you have said, that is also one of the institute, but are they conducting online courses or offline? IX Global ऑनलाइन। online. And how much fees they are charging? IX Global. मंथली 8,000। हमको सिर्फ सीखना होगा तो मतलब उनका अलग अलग प्लान है। ओके, तो ये क्या बिगिनर्स लोगों के लिए क्या 8,000 रुपीज बिगिनर्स? 8,000 रुपीज ये बिगिनर के लिए है या एडवांस कोर्स के लिए है? ये सिर्फ बेसिक सीखने के हाँ लिए। वही ना, बिगिनर बेसिक. कोई प्रॉब्लम नहीं है, आप कर सकते हैं जयश्री. यस सर, थैंक यू। Even if you visit RBI website, no, RBI website, Reserve Bank of India, so there also you will get links for foreign exchange. That is our Indian courses. पर So- सर अच्छा होता है ना, मतलब हमने फॉरेन एक्सचेंज में इन्वेस्ट किया, मतलब ये अच्छा, अच्छी बात है ना। आपको इन्वेस्ट करना है क्या? इन्वेस्टमेंट करना है? मतलब मुझे सीखना भी है और फ्यूचर में इन्वेस्ट भी करना है। ओके, नहीं, देयर इज अ लॉट ऑफ स्कोप इन फॉरेन एक्सचेंज. अच्छा है, वो स्कोप है ना उसमें, बट यू नीड टू स्टडी आल्सो टेक्निकल थिंग्स आल्सो, टेक्निकल एस्पेक्ट लाइक से फंडामेंटल अप्रोच, इकोनॉमिक अप्रोच, वो भी आप स्टडी करिए. ओके सर। आज के लेक्चर में मैं शायद ये पार्ट भी कवर करूंगा. नाउ यू आर अटेंडिंग दिस सेशन, so in that today's session also I will give you some input कि ये जो टेक्निक्स क्या है. तो आप जो कोर्स ज्वाइन करेंगे ना IX ग्लोबल का, उनको ये भी पूछिए कि सर कैन यू टीच अस अप्रोचेस
टू फॉरेन एक्सचेंज रेट, कि ये रेट कैसे तय करते हैं। आपको ये जानना है ना कि फॉरेन एक्सचेंज का रेट कैसा तय होता है, हाउ दे डिसाइड। यस सर। हाँ, तो उनको ये अभी आज के लेक्चर में मैं वो आपको कुछ पॉइंट्स बोलूंगा, तो आप ध्यान से सुनिए और वो पॉइंट्स उनको पूछिए, उस पे सर आपको क्या मैंने है। स्टार्ट नहीं किया है अभी तक, मतलब नहीं नहीं, आपको पर आपने स्टार्ट करने नहीं, वाली। हाँ आपने स्टार्ट नहीं किया, समझ गया मैं। लेकिन आज के लेक्चर में मैं जो आपको बताने वाला हूँ ना, वो आप नोट करके लिखिए, नोट कर लीजिए। एंड सेम थिंग यू आस्क देम कि सर इसके ऊपर भी मुझे कुछ आपसे नॉलेज मिलेगा क्या, क्योंकि वो बहुत इसेंशियल है। ओके सर। अप्रोचेस क्या होते हैं फॉरेन एक्सचेंज रेट के, वो भी पता करो, ठीक है। ओके सर, थैंक यू। सो ये फॉरेन मार्केट जो है, इट इज एन ओवर काउंटर मार्केट, इसमें कोई स्पेसिफिक लोकेशन नहीं है। दिस मार्केट कंटिन्यूज 24 आवर्स and generally Monday to Friday, because most of the European and US market is closed on Saturday, Sunday. So that is why this market days are Monday to Friday. And next line पे मैंने लिखा है कि there is no single physical location, ऐसा कुछ लोकेशन नहीं है उसके ऊपर, और इलेक्ट्रॉनिक मार्केट प्लेस और एन ऑर्गेनाइज एक्सचेंज लाइक स्टॉक एक्सचेंज, जैसे इंडिया में है स्टॉक एक्सचेंज, BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज है ना अपने यहाँ, NSE नेशनल स्टॉक एक्सचेंज। तो ऐसा कोई इसका स्टॉक एक्सचेंज नहीं है फॉरेक्स मार्केट का, ये एक वर्चुअल मार्केट है। एक्चुअली वर्चुअल और फिजिकल ऐसा कॉम्बिनेशन है, बट अगर आप परसेंटेज में अगर पूछेगी तो 90% इट इज वर्चुअल, हार्डली 10% इट इज फिजिकल, फिजिकल फॉर्म में 10% ही है। इंडिया में भी ऐसे बहुत कम जगह है कि वहाँ पे आपको इसका फिजिकल ऑफिस देखने को मिलेगा, अदरवाइज सब वर्चुअली है। Then it is worldwide market through networking of interbank traders. Now let us understand why do we need foreign exchange? Need for foreign exchange. अगर आपको एग्जाम में क्वेश्चन आता है कि what is the need of foreign exchange or what are the needs of foreign exchange, तो ये पॉइंट्स आप याद रखिए। प्रिंसिपल फंक्शन, ट्रांसफर फंड्स फ्रॉम वन नेशन करेंसी टू अनदर, so for that purpose we need foreign currency. Second purpose is transfer of purchasing power. In economics, purchasing power, this is one of the important factor, and purchasing power which is based on individual income and national income. First, individual income. And individual income, how individual income increases? What are the factors of individual income? Can you answer me? What are the factors of individual income? Can you hear me? Yes, sir. What are the factors of individual income? एक अगर आपको पर्सन का इनकम, इंडिविजुअल इनकम अगर पता करना है तो कौन से बेसिस पे पता करता है इनकम, इंडिविजुअल इनकम? व्हाट आर द बेसिस? How would you come to know that the particular person has this much income? What are the parameters of individual income? Economic strengths. Economic strength, but economic strength depends on what thing? Your answer is economic strength, लेकिन economic strength कैसे आती है? ऐसे अपने आप आती है क्या economic strength? No. फिर कैसे आती है? इकोनॉमिक स्ट्रेंथ
कैसे आती है इंडिविजुअल को? इंडिविजुअल का सोर्स क्या है? इनकम सोर्स जॉब है या बिजनेस है, उस तरह से इकोनॉमिक स्ट्रेंथ आती है ना। यस सर, एजुकेशन। एजुकेशन, एजुकेशन के बाद फिर उसका ऑक्यूपेशन क्या है, मतलब उसका प्रोफेशन क्या है, वो जॉब करता है या बिजनेस करता है वगैरह वगैरह। तो इसके ऊपर हर एक की इंडिविजुअल इनकम बेस होती है। मैं करेक्ट? इंडिविजुअल इनकम का यही तो तरीका है ना। या तो यस सर। आपका कोई खेती बाड़ी है, या आपका बिजनेस है, या आपका जॉब है। दीज आर द थ्री सोर्सेस ऑफ इंडिविजुअल इनकम। इसके अलावा क्या हो सकता है? फोर्थ सोर्स तो कोई नहीं है दुनिया में। आप कहाँ भी अगर जाओगे तो आइदर पर्सन गेट्स इनकम थ्रू जॉब और बिजनेस, प्रोफेशन और फार्मिंग। यही है, 3-4 एक्टिविटीज है, इसके अलावा कुछ नहीं है। तो we need to understand what are the sources of individual person, and then we assess a national income. नेशनल इनकम जितने भी कंट्री में लोग हैं और जो भी इनकम है, दैट इनकम इज बीइंग डिवाइडेड बाय नंबर ऑफ सिटीजन, दैट इज पॉपुलेशन, टोटल पॉपुलेशन। टोटल इनकम डिवाइडेड बाय टोटल पॉपुलेशन इक्वल्स टू इंडिविजुअल इनकम। तो इंडिविजुअल इनकम आता है। नाउ इफ यू रेफर स्टैटिस्टिक्स ऑफ वर्ल्ड लेवल परचेसिंग पावर के, तो सबसे ज्यादा नेशनल इनकम जो है या इंडिविजुअल इनकम है, इट इज ऑफ यूएसए। यूएसए का पर कैपिटा इनकम जो है वो सबसे ज्यादा है पूरे दुनिया के अंदर। इंडिया हमारा बहुत पीछे है, क्योंकि इंडिया में ऐसी सिचुएशन है अभी, फ्रॉम लास्ट 5-6 years the situation is changing, like now both are working, husband and wife, they both are working. But earlier, 30 or 40 years before, there was only single earner in house, and he was called as a head of family, what we say as a karta. करता माहिती आहे ना? करता, हॅलो, करता म्हणजे काय? करता, am I audible? Yes, sir. यस सर. करता माहिती आहे ना? करता म्हणजे काय? हो सर. हेड ऑफ फॅमिली. तर एक 25-30 वर्षापूर्वी घरामध्ये एखादं कुटुंब असेल 4-5 लोकांचं, तर किती लोक कमवायचे? किती लोक? करता. फक्त करता म्हणजे घरातला फक्त एक जो पुरुष आहे तोच फक्त बाहेर जाऊन काम करायचा, बाकीचे जे काही महिला मंडळी आहे ते घरातलंच काम करायचे, म्हणजे गृहिणीचं काम. त्याच्यामुळे पण आजची परिस्थिती काय आहे? आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया सुद्धा काम करतायत की नाही? आता आपण सिटीमध्ये बघतो, इव्हन हो सर. आता इव्हन ग्रामीण भागामध्ये सुद्धा दोघंही काम करतायत. याच्यामुळे झाला काय आता परिणाम, की आपल्या देशाचं सुद्धा पर कॅपिटा इन्कम हळूहळू वाढलेलं आहे. पर कॅपिटा इन्कम वाढलंय, पण जेवढं युएसएचं आहे किंवा डेव्हलप कंट्रीज आहे त्याच्या आपण अजूनही खूप मागे आहोत. त्यामुळे हे जे पर्चेसिंग पॉवर आहे याचा हा खूप फरक आहे. इथे मी लिहिलंय बघा, पार्टीज लिव्हिंग इन कंट्रीज विथ डिफरंट नॅशनल करन्सीज. एकतर करन्सीमध्ये पण फरक आहे आणि इन्कम मध्ये पण फरक आहे. म्हणजे कसा समजून घ्या, आता अमेरिकेची करन्सी आपल्याला माहिती आहे ती डॉलर आहे, आणि आपल्या भारताची करन्सी रुपया आहे. तर डॉलर आणि रुपयाची व्हॅल्यू सेम आहे का? डॉलर sir. आणि नाही. याच्यामध्ये कसं कंपॅरिझन करणार तुम्ही? डॉलर आणि रुपयामध्ये जर तुम्हाला विचारलं तर कंपॅरिझन काय करणार? हाऊ विल यू कम्पेअर डॉलर अँड रुपया?
सांगा ना मला, कोणाचं वेट जास्त आहे, कोणाचं वेट हलकं आहे डॉलर आणि रुपयामध्ये? डॉलरचं वेट जास्त आहे. जास्त आहे, म्हणजे ही एक गोष्ट. सेकंड, पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, ज्याला आपण मराठीत म्हणतो दरडोई उत्पन्न. दरडोई उत्पन्न म्हणजे पर मानसी उत्पन्न ज्याला म्हणतो आपण मराठीत, त्याला इंग्लिशमध्ये पर कॅपिटा इन्कम. तर पर कॅपिटा इन्कम सुद्धा हे खूप वेगळं आहे भारताचं आणि युएसएचं. युएसएचं पर कॅपिटा इन्कम आणि आपलं भारताचं पर कॅपिटा इन्कम त्याच्यामध्ये पण खूप मोठा फरक आहे. जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, आता थोडी सुधारणा आपल्या भारतामध्ये झालेली आहे. आता दोघं पण काम करतात, नवरा आणि बायको. पण तरी सुद्धा अनेक फॅमिली अशा आहेत की एकच माणूस काम करतो आणि खाणारे तोंड चार आहेत. खाणारे तोंड चार आणि काम करणारे हात फक्त एकाच माणसाचे, काम करणारे हात दोन आणि तोंड चार. असा काहीसा प्रकार आपल्या भारतात खूप पूर्वीपासून आणि आजही तो थोड्याफार प्रमाणात ग्रामीण भागामध्ये आपल्याला दिसतोय. थर्ड पॉइंट, मनी गिव्स पर्चेसिंग पॉवर to the one purchasing it to purchase goods and services by the resident of another country. बेसिकली पर्चेसिंग पॉवर ही आपल्याला पैशातूनच मिळते. हे दिले मी बघा, मनी गिव्स पर्चेसिंग पॉवर, ज्याला म्हणतो ना आपण मराठीत क्रयशक्ती. क्रयशक्ती म्हणजेच पर्चेसिंग पॉवर. पर्चेसिंग पॉवर तुम्हाला कधी मिळेल, समजा तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि तुम्हाला खूप इच्छा आहे काही वस्तू घ्यायची, ती इच्छा तुम्ही कधी पूर्ण करू शकाल? वस्तू घ्यायची, तुम्हाला इच्छा आहे वस्तू घ्यायची, ही इच्छा कधी पूर्ण होते माणसाची? कुठल्या क्षणाला पूर्ण होते? नुसतं इच्छा असून चालेल का? नाही. पॉवर पण पाहिजे ना, पर्चेसिंग पॉवर. तर पर्चेसिंग पॉवर कशाने येते? पर्चेसिंग पॉवर कशामुळे येते? जेव्हा आपण कमवत असतो तेव्हा. हो, जेव्हा आपण कमवतो ना, आपल्याकडे पैसे असतील, मनी ना, मनी पाहिजे ना तुमच्याकडे, रुपये, बरोबर की नाही? येस सर. सो मनी गिव्स पर्चेसिंग पॉवर. अनलेस अँड अंटिल you have money, you cannot go for purchasing power. बिल असते, पर्चेसिंग बिल असते. पर्चेसिंग बिल आणि पर्चेसिंग पॉवर मध्ये फरक आहे. इकॉनॉमिक्स काय म्हणतं, पर्चेसिंग बिल इज अ डिफरंट थिंग आणि पर्चेसिंग पॉवर इज डिफरंट थिंग. आता भिकाऱ्याला पण वाटतं की आपण बर्गर खावा, काय नाही वाटणार भिकाऱ्याला? पण भिकारी बर्गर खाऊ शकतो का? इच्छा आहे त्याला, भिकाऱ्याला इच्छा आहे, पण पॉवर आहे का त्याच्याकडे? म्हणजे पर्चेसिंग पॉवर आहे का? पॉवर म्हणजे पर्चेसिंग पॉवर म्हणतो. भिकाऱ्याकडे पर्चेसिंग पॉवर आहे का बर्गर खायची? नो सर. नाही. सो beggar do have willpower to consume burger, but he is not having money, so that is why he is in absence of purchasing power. So this is the difference between will and purchasing will and purchasing power. So basically money is the thing which gives us purchasing power. Next line, for import of food items, petroleum products, technology, life-saving drug from foreign countries. So for this purpose also, we need foreign currency for import of food items. If you would like to import items from other country, you need to have foreign currency. So that is also one of the need of foreign currency. Am I correct? Yes sir. Then petroleum product. Now in India, what we use petrol and diesel, which is being filtered through crude oil. Crude oil माहिती ना प्रत्येकाला? Crude oil, crude oil. आधी भारतामध्ये काय येतं, क्रूड ऑइल येतं आणि क्रूड ऑइलवर मग आपण पेट्रोल आणि डिझेल तयार करतो. तर हे क्रूड ऑइल आणण्यासाठी सुद्धा आपल्याला फॉरेन करन्सी लागते. परदेशातून क्रूड ऑइल म्हणजे आता गल्फ कंट्रीमध्ये क्रूड ऑइल मिळतं. क्रूड ऑइल माहिती का तुम्हाला? क्रूड ऑइल नाही तर मीच आपलं बडबड करतोय. तुम्हाला माहिती आहे का क्रूड ऑइल? येस सर. हा, तर आता सध्या क्रूड ऑइलचा रेट काय काय आयडिया? एनी आयडिया? व्हॉट इज अ पर बॅरल क्रूड ऑइल?
एका बॅरलचा रेट काय आहे सध्या? हा, असेल तर सांगा, नसेल तर नाही म्हणा. क्रूड ऑइलचा रेट काय आहे सध्या? क्रूड ऑइल, नो आयडिया सर. सो इट इज $130, $130 पर बॅरल, जो की हे जर्मनी आणि युक्रेनचं वॉर सुरू होण्याच्या आधी गेल्या 6 महिन्यापूर्वी ते 70 रुपये होतं. किती होतं पर बॅरल? किती डॉलर? $70. $70. आणि आज आहे ऑलमोस्ट 130. तर डबलच्या आसपास आले की नाही? 7 2 140, आता 130, म्हणजे डबलच्या आसपास आले की नाही? हॅलो, येस सर. आता एवढे जर का क्रूड ऑइल जर का दिवसेंदिवस महाग होत असेल, तर याच्यासाठी आपल्याला क्रूड ऑइलला डॉलरमध्ये पेमेंट करावं लागतं. म्हणजे आपल्याला इंडियाला वी नीड फॉरेन करन्सी, नाहीतर सगळ्या गाड्या जागेवरच बंद पडतील जर पेट्रोल नाही उपलब्ध झालं तर देशात. पेट्रोलचं आहे, पण क्रूड ऑइल महाग होत आहे सध्या. क्रूड ऑइल डे बाय डे, because of this Ukraine and Russia war, it has increased in a substantial way. जसं मी तुम्हाला सांगतो, 6 महिन्यापूर्वी याचा रेट $70 होता पर बॅरल, आता एवढा झालेला आहे. आणि दॅट इज वाय पेट्रोल इज कॉस्टली इन इंडिया. आता मे बी आफ्टर इलेक्शन्स आर ओव्हर उत्तर प्रदेश अँड मणिपूर, so maybe within couple of days you will come to know, there will be news that petrol and diesel rates have been increased. 1-2 दिवसाचा फक्त प्रश्न आहे, 1-2 दिवसात आता पेट्रोल आणि डिझेल वाढणारच. So that is not our discussion. Our discussion is we import petroleum product. Petroleum product म्हणजे कुठलं? Crude oil. We import crude oil from Gulf country, and so for that purpose also we need foreign currency. समजलं? Yes sir. Then for availing of services such as education, tourism, healthcare, insurance, banking, hospitality, telecom, entertainment, या सगळ्या गोष्टींना सुद्धा आपल्याला फॉरेन करन्सी लागते. वी विल डिस्कस वन बाय वन. नाउ फॉर अवेलिंग सर्व्हिसेस आज सच एज्युकेशन, एज्युकेशन घेण्यासाठी सुद्धा मला एखादा एक्झाम्पल तुम्ही सांगाल का? एज्युकेशनला कसं काय आपल्याला फॉरेन करन्सी लागते? काय एक्झाम्पल आहे तुमच्याकडे? येस प्लीज. काय आहे का तुमच्याकडे एक्झाम्पल? का मी सांगू? हा, फॉरेन मध्ये एज्युकेशन, आता बरेच लोक MS करण्यासाठी जातात आणि फॉरेनला PhD MS जातात ना. आताच सध्याचं बघा तुम्ही, युक्रेनमध्ये जे आपले मुलं गेले, भारतीय मुलं, ते कुठल्या एज्युकेशनसाठी गेलेले आहेत युक्रेनला? मेडिकल. सो मेडिकल एज्युकेशन दो इट इज अवेलेबल इन इंडिया, पण इंडिया मधलं जे काही मेडिकल एज्युकेशन आहे ऍज कम्पेअर टू युक्रेन, काय वाटतं तुम्हाला? युक्रेनचं एज्युकेशन महाग आहे का इंडियाचं? इंडिया. युक्रेनमध्ये जी करन्सी आहे त्या करन्सीचं नाव माहिती आहे का तुम्हाला? युक्रेनची करन्सी काय आहे? आपण सध्या ऐकतोय युक्रेन, पण आता तुमच्याकडे सब्जेक्ट इंटरनॅशनल बिझनेस इकॉनॉमिक्स, तर तुम्ही काही माहिती घेतली का युक्रेनचं करन्सी काय आहे? युरो. हा, युरो आहे? नाही. युक्रेनच्या करन्सीचं नाव आहे हरिवन्या. हरिवन्या. काय नाव आहे? द नेम ऑफ करन्सी ऑफ युक्रेन इज व्हॉट? रिपीट. हरिवन्या. हरिवन्या हे युक्रेनचं नाव आहे. आणि त्याचं रेट काय माहिती आहे तुम्हाला? आपला 1 रुपया इक्वल्स टू
2.5 ऑफ हरिवण्या. म्हणजे आपण जर 1 रुपया दिला तर आपल्याला 2.5 हरिवण्या मिळतो. मग याच्यामध्ये कोणाचं वेट जास्त आहे? हा, कोणाचा वेट जास्त आहे? हे बघा, आपण जर 1 रुपया दिला ना, लक्षात घ्या मी काय बोलतोय, आपण जर 1 रुपया दिला ना तर आपल्याला 2.5 हरिवण्या मिळतात. तर याच्यामध्ये कोण स्ट्रॉंग आहे? सर इंडिया. इंडिया ना. 1 रुपयामध्ये तुम्हाला 2.5 मिळतं. आणि इथं डॉलरचं काय आहे? $1 किती पैसे द्यावे लागतात आपल्याला? $1 घेण्यासाठी आपल्याला किती रुपये मोजावे लागतात? 74. तर इथं कोण स्ट्रॉंग आहे? USA. युएसए स्ट्रॉंग आहे. तर इकडे आणि युक्रेनमध्ये इंडिया इज स्ट्रॉंग. कारण इंडियाचा 1 रुपयामध्ये आपल्याला तिथले 2.5 हरियाणा मिळतात. एवढं त्यांचं डिव्हॅल्युएशन झालेलं आहे, कमी येते युक्रेनचं करन्सी. आणि त्यामुळेच भारतातली मुलं तिकडे शिकायला गेलेत, कारण परवडतं ना. आता इव्हन मिडल क्लास जरी फॅमिली असेल एखादी लो इन्कमची, तरी त्यांना युक्रेनचं एज्युकेशन परवडलं. अँड दॅट इज वाय मोस्ट ऑफ द इंडियन दे वेंट टू परस्यू इन युक्रेन फॉर मेडिकल एज्युकेशन. त्याचं रिझन हे आहे, लक्षात घ्या. आधी युक्रेनमध्ये मुलं भारतातली का गेलेत? एकतर तिथलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे ऍज कम्पेअर टू इंडिया खूप कमी आहे. तिथलं जे करन्सी आहे ते स्वस्त आहे. मी तुम्हाला सांगितलं रेट. काही डाऊट आहे का तुम्हाला? आता करन्सी स्वस्त आहे हे कळलं तुम्हाला? Yes sir. आणि त्याच्यामुळे इथं आपल्या भारतामध्ये जर मेडिकलचं एज्युकेशन घ्यायचं असेल तर स्टार्टिंगच वर्षाची 10 लाखापासून तर 30 लाख रुपये फी आहे एका वर्षाची मेडिकलची. MBBS जर कोर्स करायचा असेल तर पर इयर फी स्टार्टिंग फ्रॉम 10 lakhs to 30 lakhs. डोनेशन वेगळं. आय एम नॉट टॉकिंग अबाउट डोनेशन, आय एम टॉकिंग अबाउट फीज. 10 ते 30 लाख रुपये फी आहे. आणि एवढेच पैसे जर तुम्ही युक्रेनमध्ये जर घेऊन गेलात तर तुमचं अजून पैसे वाचतात आणि तो मुलगा एज्युकेशन घेऊन भारतामध्ये परत येतो. आणि देन ओनली ही हॅज टू गिव्ह ओनली वन एलिजिबिलिटी टेस्ट ऑफ काउन्सिल. काउन्सिलची एक एलिजिबिलिटी टेस्ट आहे, ती दिली की ही इज कन्सिडर्ड ॲज पर MBBS इन इंडिया. तर आता आपल्याला एज्युकेशन घ्यायला जर युक्रेनला जायचं असेल तर मग फॉरेन करन्सी लागणार की नाही? हरियाणा लागेल ना तुम्हाला तिथलं करन्सी, बरोबर ना? Yes sir. नंतर टुरिझम. टुरिझमचं एक्झाम्पल तुम्ही द्याल का मला? टुरिझम काय आहे? व्हॉट इज एक्झाम्पल ऑफ टुरिझम? Why there is a need of foreign exchange for tourism? बोला. What is the example of tourism? आपल्या तिथे जर का फिरायला जायचं असेल तर मग आपल्या फॉरेन एक्सचेंज तिथल्या करन्सी प्रमाणे आपल्याला आपल्या when our Indian they go for outing in foreign country like Italy or Dubai, Switzerland, so we need their currency. So that is why there is a need of foreign exchange for tourism. त्यानंतर हेल्थ मध्ये सुद्धा you might have heard even for cancer treatment most of the rich people they go outside India and there they avail treatment on cancer and they come back to India. असे एक्झाम्पल तुम्ही बघितले की नाही? भारतातले अनेक जे श्रीमंत लोक आहेत ते परदेशात जाऊन कॅन्सरची ट्रीटमेंट घेऊन येतात की नाही, ज्यांच्याकडे पैसा आहे ते? Yes sir. सो हेल्थ केअर also need foreign exchange. Then insurance, banking, hospitality, telecom, entertainment. So in each and every sector, whenever you go out of your home country, naturally we need foreign exchange. Then these are some uniqueness of foreign market, uniqueness of forex market. Trading volume, extreme liquidity of the market. ट्रेडिंग व्हॉल्यूम जो आहे युनिकनेस त्याचा तो खूप मोठा आहे वर्ल्ड लेवलला नॅचरली. कारण युरोपियन कंट्रीज
and most of the developed countries, their volume is tremendous. So this is one unique feature of forex market. And then extreme liquidity of market. त्याला खूप मोठ्या प्रमाणावर लिक्विडिटी आहे. Whatever you invest in foreign market, there are minimum chances to lose money, but there are maximum chances to earn money. So liquidity is higher. Then large number of and variety of traders in the market. Large number and variety of traders in the market. Geographical depression. Geographical असं काही बाउंड्री नाही आहेत फॉरेन एक्सचेंजला. मी आता तुम्हाला सांगितलं मगाशी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरतात, म्हणजे लॅपटॉप, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स जनरली आपण फॉरेन एक्सचेंज, टेलेक्स, टेलिफोन लाईन्स. सो जिओग्राफिकल लोकेशन त्याच्यामध्ये. आणि लॉंग ट्रेडिंग आवर्स. आय एक्सप्लेन यू दिस मार्केट वर्क्स फॉर 24 hours a day except weekends. सॅटर्डे संडे जर सोडला तर मंडे टू फ्रायडे 24 hours. Now this slide will tell you that how foreign exchange transaction take place. Can you see my PPT? Yes, sir. So basically these two banks are involved, domestic bank and foreign bank. आता हा स्विफ्ट कोड आहे. हा स्विफ्ट कोड याच्यामध्ये there is one organization. In that organization country will have to avail swift code. जर हा स्विफ्ट तुमच्या कोड असेल, then and then only your transaction happens faster way. Your transaction happens in a faster way. आणि हा स्विफ्ट कोड जर नसेल तर मग तुमचे हे ट्रान्झॅक्शन लवकर कंप्लीट होत नाहीत. इट टेक्स अ व्हेरी लॉंग टाइम. तो स्विफ्ट कोड इज ऑल्सो नेसेसरी. आणि हे स्विफ्ट कोड वर्ल्ड लेवलला हा मिळतो. आता रिसेंटली when there is a war between Ukraine and Russia, now international body they have freeze swift code of Russia. So now Russia is not able to complete their foreign transactions because of frozen of swift code. हा त्यांचा गोठवून टाकलेला आहे. स्विफ्ट कोड जो आहे रशियाचा हा त्यांनी गोठवलेला आहे, म्हणजे फ्रीज केलेला आहे. आणि त्याच्यामुळे रशियाला आता खूप प्रॉब्लेम येत आहेत. त्याचे सगळे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन कंप्लीट थांबलेले आहेत रशियाचे. आणि त्याने तो हा का बरं फ्रीज केला, इंटरनॅशनल लेवलने का फ्रीज केला स्विफ्ट कोड रशियाचा? व्हॉट इज रिझन? सर युक्रेनच्या वॉर मुळे. त्याने रिस्ट्रिक्शन आणलेली आहेत. आता इंटरनॅशनल लेवलला रिस्ट्रिक्शन आणलेली आहेत रशियावरती, बंधनं आणलेली आहेत त्यांच्यावर, की हे त्यांनी वॉर थांबवावं म्हणून. नाहीतर मग हे बंधनं अजून वाढतील, कडक होतील, असा तो इशारा आहे. सो स्विफ्ट कोड इज ऑल्सो रिक्वायर्ड. पिन नंबर, स्विफ्ट कोड आणि अकाउंट नंबर. तर सगळ्यात महत्वाच्या याच्यामध्ये हा स्विफ्ट कोड हा कंट्रीचा असतो बरं का, कंट्री टू कंट्री. फॉरेन बँक आणि डोमेस्टिक बँकला हा स्विफ्ट कोड एक्सचेंज करावा लागतो. आणि हे अकाउंट नंबर हा इंडिव्हिज्युअल असतो, तुमचा असेल, माझा असेल, किंवा एखाद्या बिझनेसमॅनचा असेल. आणि पिन नंबर ही इन्फॉर्मेशन जर आपल्याकडे असेल, देन अँड देन ओनली वी कॅन हॅव फॉरेन ट्रान्झॅक्शन. अदरवाईज एक जरी याच्यातला नसेल तरी तुमचा फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन होत नाही. क्लिअर झालं का? Yes, sir. Then this slide is about functions of forex market. तर पहिलं फंक्शन आहे कन्व्हर्जन ऑफ करन्सी. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, युक्रेनचं करन्सीचं नाव काय आहे? युक्रेनचं काय नाव सांगितलं मी? युक्रेनच्या करन्सीचं नाव काय आहे? हॅलो, व्हॉट इज द करन्सी नेम ऑफ युक्रेन? हरिवन्या. तर आता समजा एखाद्या स्टुडंटला, आता समजा एखादा नागपूरचा विद्यार्थी आहे, त्याला मेडिकल एज्युकेशन घ्यायला जायचं आहे युक्रेनला, तर त्याला he has to convert Indian rupee into हरिवन्या. सो कन्व्हर्जन ऑफ करन्सी. तर हे एक फंक्शन आहे फॉरेन मार्केटचं. एखाद्या मुलाला जर USA ला जायचंय तर रुपयाचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? डॉलरमध्ये. एखाद्याला युक्रेनला जायचंय तर रुपयाचं कन्व्हर्जन हरिवन्यामध्ये. एखाद्याला युरोपमध्ये जायचंय तर रुपया इंटू युरो.
तर असं कन्व्हर्जन. सो दिस इज वन फंक्शन. समजलं? कन्व्हर्जन ऑफ करन्सी. वी आर कन्वर्टिंग रुपया इंटू फॉरेन करन्सी. समजलं का? गॉट माय पॉइंट? फर्स्ट फंक्शन. Second one is provide credit for international transaction. Most of the transactions take place on a credit basis. तर या credit basis सुद्धा this is also one of the function of market. Market to provide credit to the parties. Then third function is to minimize exposure to the risk of foreign exchange rate fluctuation. जी काही रिस्क आहे रेट फ्लक्च्युएशन मध्ये, that risk is being minimized. So this is also one of the function, important function. Then fourth function is it is the market where individual firms and bank buy and sell foreign currency. Buying and selling हे पण एक फंक्शन या मार्केटचं आहे. Then to transfer fund from one country to another country. Then transferring purchasing power at international level. Now this is about intermediaries. म्हणजे याचे मध्यस्थ कोण आहेत? दलाल. Who are the intermediaries? So there is a two-tier system. That is, one is interbank or wholesale market and retail market. Wholesale and retail. Basically, these are the two market. आता याचे इंटरमिजिएट. आधी आपण मार्केट बघूया. किती मार्केट आहेत फॉरेक्स मध्ये? होलसेल अँड व्हॉट इज द सेकंड मार्केट? होलसेल मार्केट अँड रिटेल मार्केट. सो बेसिकली देयर आर ओनली टू मार्केट्स. आता ह्या दोन मार्केट मध्ये इंटरमिजिएटरीज कोण आहेत, म्हणजे मध्यस्थ कोण आहेत, दलाल कोण आहेत? सो इन इंटरनॅशनल बँक, फर्स्ट इंटरनॅशनल बँक ज्या काही आहेत त्यानंतर नंबर 2 बँक कस्टमर्स. या बँकेचे जे कोणी कस्टमर आहेत ज्यांचं अकाउंट ओपन केलेलं आहे ते असे सगळे कस्टमर. नंबर 3 नॉन बँक डीलर्स. तर डीलर ज्याला आपण एजंट म्हणतो जनरल लँग्वेज मध्ये, डीलर एजंट ते आहेत. नंबर 4 ब्रोकर्स, फॉरेन एक्सचेंज ब्रोकर्स. फॉरेन एक्सचेंज ब्रोकर जे फक्त एक्सचेंजचा दलालीचा धंदा करतात, ब्रोकरिंगचा करतात. 5वा जो आहे पार्टिसिपंट सेंट्रल बँक. नाव इंडिया देर इज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. इन USA देर इज फेडरल बँक. फेडरल बँक हे फेडरल बँक म्हणतात त्यांच्या सेंट्रल बँकेला. आपल्या देशामध्ये आपण काय म्हणतो सेंट्रल बँकेला? आरबीआय. तर आरबीआय आपल्या देशामध्ये USA मध्ये फेडरल बँक आहे, त्याला सेंट्रल बँक म्हणतात. ते पण एक इंटरमिजिएटरीज आहे. त्यानंतर आर्बिट्रेजियर्स. आर्बिट्रेजियर्सचं काम काय आहे? कंटिन्युअस सेलिंग अँड बाईंग. सेलिंग अँड बाईंग जे करतात त्यांना म्हणतो आपण आर्बिट्रेजियर्स. आणि स्पेक्युलेटर्स. स्पेक्युलेटर्सचं काम आहे एक गेस तयार करायचा, गेस करायचा त्यांनी, आणि त्या गेस बेसिसवर त्यांनी लोकांना टिप्स द्यायच्या, त्याला म्हणतो आपण स्पेक्युलेटर्स. नॉट एव्हरी टाइम देअर गेस विल बी 100% करेक्ट और राईट. समटाइम देअर गेस इज ऑल्सो रॉंग, बट समटाइम देअर गेस इज ऑल्सो करेक्ट. शेवटी स्पेक्युलेशन, स्पेक्युलेटर्स. नंबर 8 हेजर्स. हेजर्सचं काम आहे रिस्क मिनिमाइज करायचं. हेजर्स तर त्यांच्याकडे काही टेक्निक्स आहेत, ते तुम्हाला रिस्क कशी मिनिमम करायची त्याचं टेक्निक ते सांगतात. आणि फॉर दॅट पर्पज दे चार्ज सम फी अँड गव्हर्नमेंट. सो देर आर अबाउट 9 intermediaries involved in forex market. 9 intermediaries and there are 2 markets. 2 market and 9 intermediaries. Now, how
foreign exchange rate is being decided. त्याच्यावर आपण आता बोलणार आहोत की त्याचे अप्रोचेस काय, व्हॉट आर द अप्रोचेस फॉर फॉरेन एक्सचेंज रेट. अप्रोचेस आपल्या सिलेबस मध्ये पण तो पॉइंट आहे, अप्रोचेस. द नंबर ऑफ युनिट्स ऑफ गिवन करन्सी that can be purchased for 1 unit of foreign another currency. Now there are basically 2 rates, fixed and flexible. Fixed rate म्हणजे तो फिक्स असतो नावातच आहे, आणि फ्लेक्सिबल म्हणजे फ्लोटिंग रेट आहे. फ्लोटिंग इथे दिलं फ्लोटिंग अँड फ्लक्च्युएटिंग, दॅट इज फ्लेक्सिबल. तर this will have to be decided by businessman, which rate he is accepting, fixed rate or flexible rate. Next line, forecasting exchange rate. Forecasting कसं करायचं असतं, how one will predict or one will guess about the exchange rate. So basically this is a very tough job, a very challenging task. This is not a simple way to guess foreign exchange rate, but there are some techniques available in books and in practical sense also. तर ते टेक्निक आहे फोरकास्टिंग टेक्निक. नंबर 1, efficient market approach. Efficient market approach. So here you need to study the market vibrations. Market vibration basically based on demand and supply. Demand and supply. So again, with the help of economics, there are many economists who are into the business of this market approach. So those who are interested in studying, so even while starting today's session, there was an inquiry from one student that, sir, I want to study about exchange rate. So if you are interested in studying foreign exchange, so do have inquiry about what techniques they are going to teach you about foreign exchange rate. So in book, this is one of the technique, efficient market approach. How efficient market approach to be learned. Then fundamental approach. Fundamental approach, basically these are the strength of country. I mean, what is the strength of country? Population, then per capita income and GDP. These are the 3 basic things which covers fundamental approach. What are the 3 things? Per capita income, GDP and population. Can you tell me what are the 3 things, basic things which are covered under fundamental approach? So per capita income, GDP and population. And population. That is why it is known as a fundamental, very basic fundamental. Population आपण असं अमेरिकेचे पॉप्युलेशन आपण बदलू शकतो का? Can we change their population sitting in India? We cannot, because it is their population. Even America cannot change India's population, per capita income and GDP. So that is why the name is fundamental approach. या खूप म्हणजे मूलभूत गोष्टी आहेत, मूलभूत, की हा कोर पार्ट आहे प्रत्येक देशाचा, आणि हा कोणीही घेऊ शकत नाही तुमचा. हा कोर पार्ट आहे. जसं समजा आता एखाद्या स्टुडंटचा कोर पार्ट आहे त्याची बुद्धिमत्ता, त्याचं स्किल. आता समजा 4 भावंड जर असतील तर लहान भाऊ मोठ्या भावाची बुद्धिमत्ता घेऊ शकतो का, चोरू शकतो का तो? No, sir. नो. No, sir. कारण दिस इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ युअर एल्डर ब्रदर. हा, मोठ्या भावाचे पैसे तुम्ही घेऊ शकता, त्याच्या खिशातून काढू शकता किंवा मागू शकता, पण त्याची बुद्धिमत्ता आपण घेऊ शकतो का? खिशातून काढून घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत आपण. इट इज हिज प्रॉपर्टी. तर तसंच फंडामेंटल अप्रोच आहे हा आपण कुठल्याही देशाचा घेऊ शकत नाही. जीडीपी, पॉप्युलेशन अँड पर कॅपिटा इन्कम. तर याच्या बेसिसवर सुद्धा हे एक्सचेंज रेट हे ठरवलं जातं. अँड देन सी टेक्निक इज टेक्निकल अप्रोच. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द चार्ट्स, पाय चार्ट, बार चार्ट हे सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत टेक्निकल अप्रोच मध्ये. काय काय टेक्निकल अप्रोच मध्ये? पाय चार्ट, बार चार्ट, कॅन्डल. दीज आर द व्हेरियस टेक्निक्स इन्व्हॉल्ड इन टेक्निकल अप्रोच. समजलं? Yes, sir. Now let us understand a little bit detail. Efficient market approach. हे
बेसिकली करंट असेट्स प्राइसेस विच आर फुल्ली रिफ्लेक्ट ऑल अवेलेबल, त्या अवेलेबल असतात देशामध्ये. तर करंट असेटच्या प्राइसेस काय आहेत त्या प्रत्येक देशाच्या, आणि त्याचे रिलेव्हंट इन्फॉर्मेशन म्हणजे काय काय रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. मनी सप्लाईज, मनी कोण सप्लाय करतात, आता आपल्या देशामध्ये मनी कोण सप्लाय करतात, हू सप्लाईज मनी इन इंडिया? Sir, RBI. 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 RBI has a right to supply money. आणि आरबीआयच्या मनात आलं म्हणून आरबीआय सप्लाय नाही करू शकत. तेवढं दॅट मच गोल्ड दे विल हॅव टू कीप डिपॉझिट ॲट अ वर्ल्ड बँक अँड देन ओनली आरबीआय इज अलाउड टू प्रिंट नोट्स. असं आरबीआयच्या मनात आलं आणि रात्रंदिवस नोटा छापल्या आणि देशामध्ये आणल्या, असं होत नाही. तेवढं तुम्हाला सोनं हे वर्ल्ड बँकेमध्ये ठेवावं लागतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, sir. So basically money supplies is being done through the deposit of gold at a world level, and then only you are given permission to print notes. आणि जे कोणी अशा नोट प्रिंट करत असेल तर त्याला आपण म्हणतो these are the fake notes. It is not a official note. मग फेक नोट झाली. Then inflation rate. What do you mean by inflation rate? Inflation म्हणजे काय? In economic term, what is inflation? Yes, please. Can you answer me? What is inflation? महागाई वाढ. Yes, when there is a general increase in the level of prices. When there is a general increase in level of prices of a commodity. जसं तुम्ही म्हटलं महागाई वाढते. म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूंमध्ये एक साधारणतः वाढ होत जाते त्याला म्हणतो आपण इन्फ्लेशन. तर हा इन्फ्लेशन रेट दॅट ऑल्सो मॅटर्स इन एफिशियंट मार्केट अप्रोच. ज्या देशाचा इन्फ्लेशन रेट हा जास्त असेल तेवढं हे ते मार्केटमध्ये व्होलाटिलिटी ही जास्त असते, म्हणजे फ्लक्च्युएशन जास्त असतं. जेवढं तुमचं इन्फ्लेशन रेट स्टेबल असतो तेवढा तुमचा जो एक्सचेंज रेट आहे हा स्टेबल असतो, म्हणजे फ्लक्च्युएशन त्याचं कमी असतं. देन ट्रेड बॅलन्सेस. ट्रेड बॅलन्सेस बेसिकली बीओपी, बॅलन्स ऑफ पेमेंट. ट्रेड बॅलन्सेस हा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, दॅट ऑल्सो मॅटर्स इन एफिशियंट मार्केट अप्रोच. आणि देन आउटपुट ग्रोथ. जो काही देशामध्ये आउटपुट होतं म्हणजे प्रोडक्शन होतं त्या प्रोडक्शनची ग्रोथ कशी आहे, ते प्रोडक्शन स्टेबल आहे का वाढत जात आहे का कमी होत जात आहे, या सगळ्या गोष्टींचा एफिशियंट मार्केट अप्रोच मध्ये मेटिक्युलसली इट इज बिंग स्टडीड. खूप बारीक पद्धतीने याचा स्टडी केला जातो एफिशियंट मार्केट अप्रोच मध्ये. तर एफिशियंट मार्केटचे अप्रोचचे फॅक्टर्स लक्षात आले का? करंट असेट प्राइसेस, मनी सप्लाईज, इन्फ्लेशन रेट, ट्रेड बॅलन्सेस अँड आउटपुट. ओके. सेकंड इज फंडामेंटल अप्रोच. फंडामेंटल अप्रोच बेसिकली मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. कुठल्या कुठल्या फंडामेंटल अप्रोच? व्हॉट आर द 3 थिंग्स which comes under fundamental approach? Population per capita income and GDP, gross domestic product, GDP. हा प्रत्येक देशाचा असतो GDP, and this is based on macro economic data useful. आता मॅक्रो इकॉनॉमिकचा डेटा हा कसा असतो? अगेन वी हॅव सेपरेट युनिट, मे बी आफ्टर दिस थर्ड युनिट, फोर्थ युनिट इज बेस्ड ऑन मॅक्रो इकॉनॉमिक. तर त्यावेळेला आपण डिटेलमध्ये याचा स्टडी करू. आता मी काय तुम्हाला जास्त त्याच्यावरती बोलत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की फंडामेंटल अप्रोच बेस्ड ऑन पॉप्युलेशन पर कॅपिटा इन्कम अँड जीडीपी अँड मॅक्रो इकॉनॉमिक डेटा इज बिंग यूज फॉर फंडामेंटल अप्रोच. एवढंच फक्त लक्षात ठेवा. ओके, समजलं का फंडामेंटल अप्रोच? Yes, sir. And then third one is technical approach. टेक्निकल अप्रोच मी जसं तुम्हाला म्हटलं की पाय चार्ट, बार चार्ट. सो टेक्निकल अनालिसिस, करन्सी चार्ट्स, पॅटर्न्स, वेगळे पॅटर्न्स असतात. अनेक तुम्ही बघा एक्सेल मध्ये जर तुम्ही गेला एक्सेल मध्ये तर आपल्याला अनेक चार्टचे पण प्रकार बघायला मिळतात की नाही चार्टचे?
bar Yes, sir. pie chart, tables. So with the help of this basically statistical information is being used in technical approach. All kind of statistical information, economics, finance, हे सगळं त्याची सगळी सरमिसळ केली जाते टेक्निकल अप्रोच मध्ये आणि त्याच्यावरून एक अंदाज तयार केले जातात, प्रेडिक्शन केलं जातं, प्रेडिक्शन गेस वर्क इज बिंग डन. Then factors affecting on foreign exchange rate. आता आपण डिस्कस करूया कुठले फॅक्टर्स हे फॉरेन एक्सचेंज रेटवरती अफेक्ट करतात. इकॉनॉमिक फॅक्टर, बेसिकली गव्हर्नमेंट बजेट ज्या ज्या वेळेला प्रत्येक देशाचा प्रेझेंट केला जातो, इट मॅटर्स अ लॉट ऑन फॉरेन एक्सचेंज रेट. आता इन द मंथ ऑफ फेब्रुवारी our government presented budget. Our finance minister, Mrs. Nirmala Sitharaman, she presented budget. So government budget is one of the important factor. तो गव्हर्नमेंट बजेट तुमचा डेफिसिट आहे का सरप्लस आहे? डेफिसिट असेल तर तो डेफिसिट कसा मॅनेज करणार आहे? तर हे सगळ्या देशाचे कान आपल्या बजेटवरती टवकारलेले असतात. सो दे लिसन our budget through telecast, and on the basis of that foreign exchange rate is also gets changed. Second, balance of trade levels. A balance of trade level, this is being declared by RBI, Reserve Bank of India. आणि त्याचा ट्रेंड काय? ट्रेंड एका वर्षाचा बीओटी घेऊन चालत नाही. 1 year BOT is not sufficient. You will have to have last 4-5 years BOT in your hand, and then you search trend. What is a trend? म्हणजे करंट असेट्स त्याच्यामध्ये काही फरक पडलेला आहे, अजून काही दुसऱ्या असेट मध्ये फरक पडलेला आहे. व्हॉट इज अ ट्रेंड? आणि एका जर करंट असेट वरती जर काही असेल तर मग एक डिक्लेअर केलं जातं की करंट असेट्स आर चेंजिंग इन इंडिया. त्यानंतर इन्फ्लेशन लेवल, मी तुम्हाला आता सांगितलं, इन्फ्लेशन इट इज नथिंग बट द जनरल increase in the prices of commodity, that is known as inflation level. तर त्याचा ट्रेंड कसा आहे, कशामुळे भारतामध्ये इन्फ्लेशन लेवल हे सतत वाढत असतं, असं जर का लक्षात आलं की बिकॉज ऑफ पॉप्युलेशन किंवा बिकॉज ऑफ पॉलिटिकल इनस्टॅबिलिटी, सतत राजकीय अस्थिरता असते, त्याच्यामुळे इन्फ्लेशन लेवल बदलतं का? हा ट्रेंड आहे का भारतामध्ये? का पॉप्युलेशनमुळे इन्फ्लेशन लेवल मार खात आहे? सो दॅट ट्रेंड and inflation level also affects on FER. Then economic growth and health. There is a very positive relation in these two factors. जर का देशातल्या लोकांची हेल्थ चांगली असेल तर नॅचरली त्यांची इकॉनॉमिकल ग्रोथ ही चांगली असते. आणि जर का तुमच्या देशामध्ये लोक इल हेल्थ असतील, म्हणजे आजारी असतील, सतत आजारी पडत असतील किंवा कुपोषणग्रस्त असतील, तर इकॉनॉमिक ग्रोथ होऊ शकते का अशा देशाची? सतत आजारी पडणारे लोक आहेत, हेल्थचे प्रॉब्लेम आहेत. कॅन यू आन्सर मी? कॅन यू अचीव economic growth if No, there are sir. no? Certainly we cannot. So there is a positive relation between economic growth and health. So healthy population, healthy people definitely will give substantial contribution for the economic growth. ज्या देशाची हेल्दी ग्रोथ आहे, हेल्दी लोक आहेत, त्या देशाची इकॉनॉमिक ग्रोथ ही कधी पण चांगलीच असते, चमकदार असते. देन पॉलिटिकल कंडिशन, स्टेबल गव्हर्नमेंट which gives positive impact on FER. And if there is an unstable government, सतत गव्हर्नमेंट जर बदलत असेल तर FER वरती पण त्याचा परिणाम होतो. सो पॉलिटिकल कंडिशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. देन मार्केट सायकॉलॉजी, like say quality, long-term trend, buy, then rumor, sell the factor, and then economic number like your GDP, that is economic number, and per population. So these are some market psychology which affects on FER. So this was about today's session.
So before we close our today's lecture, if you have any doubt, you are free to ask. Otherwise, we will end the session. Any doubt? you No, can- sir. No, sir. Okay. So I am closing today's session. Thank you all for attending session. Thank you. Thank you, sir.